नमस्कार, मी प्रभा राणे. फूड कल्चरमध्ये आज मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने फणसाचे मोदक कसे करतात त्याचीच रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. चला तर मग आधी आपण त्याची सुरुवात. आणि आता त्यासाठी मी हे ओलं खोबरं घेतलंय, हे 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि हे काप्या फणसाचे गरे घेतले. कारण का माहितीये का, काप्या फणसाचे गरे घेतले ना का त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपण सारणामध्ये घालायचे, मग ते चवीला अतिशय सुंदर लागतात. आणि तसंच आता मी हे 1 वाटी फणसाचा रस घेतलाय. फणसाचा रस कसा घेतलाय, मी आधीच फणस पोळीमध्ये रस कसा काढतात ती रेसिपी दाखवली. तोच रस मी उन्हामध्ये वाळवलाय आणि त्याचा जाम तयार केलाय. त्याचाच वापर करून आज आपल्याला हे फणसाचे मोदक तयार करायचे. आता आपण या गऱ्याचे तुकडे काढून घेऊया. प्रथम मी गोटी काढून टाकायची. बरीच जण याला आठवे म्हणतात, आम्ही फणसाची गोटी म्हणतो. आणि या गऱ्यांचे छोटे छोटे तुकडे करायचे. सर्वात प्रथम आपण कढईमध्ये थोडंसं तूप घालून घेऊया. तूप थोडं गरम झालं की हे मी आता 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय, ते घालून घेऊया कढईमध्ये. थोडंसं परतून घेऊया. खोबरं थोडं परतून झालं की आता आपण हा फणसाचा जाम घेतलाय तो अर्धी वाटी घालून घेऊया. आम्ही फणसाचा जाम घेतलाय म्हणून मी इथे गूळ घातला नाहीये. कमी जास्त जर गोडीचं प्रमाण वाटत असेल तर तुम्ही इथे अवश्य गूळ घाला. आता हा छान खोबरं आणि याचं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आता हे छान मस्त एकजीव झालंय. आणि आता आपण यामध्येच आता हे गऱ्याचे तुकडे करून ठेवले होते ना तेही घालून घेऊया. म्हणजे मोदक उकडल्यानंतर हे खाण्यासाठी खूप छान लागतं. तर आपलं हे सारण तयार झालंय. गॅस बंद करून आपण हे थंड करून घेऊया. आपण मोदकाच्या पारीसाठी पीठ तयार करून घेऊया. त्यासाठी 2 वाटी तांदळाची पिठी घेतली, म्हणून मी आता हे 2 वाट्या पाणी घेणार आहे. आणि आता पाणी उकळायला ठेवलंय, त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचंय. इथे मी रंग येण्यासाठी थोडीशी हळद घालून घेतली. जर तुम्हाला आवडत असेल ना तर घाला, नाही घातली तरी चालेल, ती ऐच्छिक आहे. आणि मोदकाच्या पारीला चव येण्यासाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचंय. यावर झाकण ठेवायचं जेणेकरून पाण्याला छान उकळी येईल. आता ही पाण्याला छान उकळी आली आहे, त्यामध्येच आता आपण हे फणसाचा जो जाम तयार केला होता ना तोच घालून घ्यायचा. म्हणजे थोडं गोडी छान येते. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. फणसाचे मोदक करायचे ना म्हणून मी पूर्णपणे फणसाचा वापर केलाय. याच्यामध्ये अजिबात वेलची जायफळ वगैरे असं घातलं नाही, कारण त्याचा फणसाचा स्वतःचा स्वाद इतका सुंदर लागतो ना. आता या पाण्याला छान उकळी आली आहे. गॅस कमी करायचा आणि वरून आता ही तांदळाची पिठी घालून घ्यायची. सगळीकडे व्यवस्थित अशी पसरून घालायची. पिठी अशी व्यवस्थित पसरून झाल्यानंतर अजिबात हात नाही लावायचा. जोपर्यंत असं खालून बुडबुडे होऊन येत नाही ना पाणीवरती, तोपर्यंत अजिबात त्याला हलवायचं नाहीये. हे आता असे बुडबुडे वर यायला लागले ना का आपण ते व्यवस्थितपणे हलवून घ्यायचंय, जेणेकरून हे छानपैकी एकजीव होईल. आता हे आपलं पीठ छान एकजीव झालंय. गरम असताना सगळीकडे असं व्यवस्थित दाबून घ्यायचंय. गॅस बंद करायचा आणि 1-2 मिनिटासाठी त्याच्यावरती वाफेवरती शिजायला द्यायचंय. आता 2 मिनिटं झाली, आपण झाकण काढून घेऊया. आणि आता ही उकड आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायची. ती आता प्लेटमध्ये घेऊया. आपल्याला ही उकड व्यवस्थित मळून घ्यायची. हात भाजत असेल तर थोडा थंड पाण्याचा वापर करायचा आणि छान रगडून मळायची. हा छान रंग येतो ना उकडला, म्हणून मी हळद टाकून घेतली. आता हा छान गोळा तयार होत आलाय. इथे आता मी थोडंसं तूप लावून व्यवस्थित पीठ मळून घेते. आता हे आपलं छान पीठ मळून झाले, ते मी आता अर्ध पीठ बाजूला करून ठेवते, कारण हे गरम असतानाच मोदक करायचे. आणि अर्ध पीठ व्यवस्थितपणे हे करून त्याचे मोदक करून घेते. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून मोदक बनवून घेऊया. आता आपण हे मोदकासाठी छान पारी तयार करून घेऊया. व्यवस्थितपणे असे अंगठ्याने दाबून बोटाने प्रेस करत मोदकाची पारी तयार करून घ्यायची. आता आपली ही छान पारी तयार झाली आहे. त्यामध्ये आपण आता हे सारण भरून घेऊया. आता आपण मोदकासाठी मोदकाच्या पाळीला असं पाकळ्या तयार करून घेऊया. कळ्या काढूया त्याच्या मोदकाच्या. छान असं गोल फिरवत मोदक असं वरून जवळ करून घ्यायचे पाकळ्या असं. आणि आता अशा प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेणार आहे. हे आपले मोदक सगळे बनवून झाले. चाळणीला थोडंसं तुपाचा हात लावून घेऊया. आपण हे चाळणीमध्ये मोदक ठेवून घेऊया.
आता आपण ही चाळण, पाणी मी गरम करत ठेवलंय, त्या गरम पाण्यावरती ठेवूया. गॅस मीडियम ठेवायचंय आणि वरून मोदकाला असा पाण्याचा हबका मारायचा आणि त्यावरती झाकण ठेवायचंय आणि मोदकाची उकड काढून घ्यायची. आता आपले हे मोदक छान उकडून झाले. थोडं थंड करून घेऊया, मग खाण्यासाठी तयार. आणि हो, माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.